सर्वाधिक कोल कुणाच्या बाजूने दिला असावा असं तुम्हाला वाटतंय? नंदू काकाच्या बाजूने. हो, का बरं? या विकास तेच करतात ना आता अंबाजोगाईमध्ये सध्या. आता पुढच्या नगरपालिकेच्या उद्देशानं किंवा राहिलेला विकास जे आहे ते विकास पूर्णतः काकाजीवर विश्वास ठेवून किंवा आमच्या 14 मधला विकास जे राहिलेला होता आणि अण्णाजीच्या ह्यानं तर अर्ध्याच्या वर सगळं झालेलं आहे. पण जी कारण कबशी राजकिशोर पापा पापा म्हणतो. खरं तर आंबेजोगाईकर म्हणलं ना एकदम बिंदास बोलतात, हे पहिल्यांदाच आपल्याला पाहायला मिळालं. तुम्ही आम्ही इथलेच आहे, पण आम्ही आता सध्या काही सांगू शकत नाही. जे आपल्याला पसंत आहे त्याला सपोर्ट केलं. कोणत्या मुद्द्यावर? हे पण 25 वर्षानं पुणे काय केलंय, दोघं सारखेच आहेत. दादा तुम्ही ग्रामीण का शहरातले? शहरातले शहरी आहे. तुम्ही शहरातले का? बोलायला इच्छुक आहेत बा. चहा सांडेल तुमचा नाही ना? कब्बशी राजकिशोर बाबा मोदींना सपोर्ट केला म्हणा ना. काय करलं पहिल्यांदाच बिंदास बोलायलेली मला दिसून आलो आज. काय हरकत नाही. त्यांच्यासारखा विकास कोणाचाच नाही. त्यांनी शहरासाठी एवढे केलेले आहेत. त्यांचं लक्ष एकच आमचा पक्ष बापाशेठ मोदी. आंबेजोगाईच्या नगरपालिकेची मतदान प्रक्रिया जी आहे ते पार पडली, मात्र मतदारांनी कोल कुणाच्या बाजूनं दिलेला आहे. एक वेगळी सॉफ्ट चर्चा जी आहे ते आपण करणार आहोत. चहा आणि राजकीय गप्पा हे कॉम्बिनेशन जे आहे ते प्रत्येक ठिकाणी पाहायलाच मिळणार आहे, कारण की जोपर्यंत निकाल येत नाही तोपर्यंत ह्या चर्चा सातत्यानं पाहायला मिळणार आहेत. माझ्यासोबत आंबेजोगाईकर आहेत. काय कसं मतदान प्रक्रिया पार पडली? मतदान प्रक्रिया चांगली झाली ना. अंबाजोगाईची मतदान प्रक्रिया 70% काहीतरी झाली मतदान प्रक्रिया. हां, तर रिझल्ट ही होता आज 3 तारखेला होता, ते वाढवण्यात आला. त्याच्यामुळं जी उमेदवार असतील आणि कार्यकर्ते असतील ते आणखीन वाटच बघत आहेत. कोण येईल सांगू शकत नाही. काय तुमची पण अपेक्षा होती मतदारांची किंवा लवकरात लवकर रिझल्ट द्यावा म्हणून? हां, अपेक्षा होती ना लवकरात लवकर रिझल्ट आला असतं चांगलं झालं असतं. हां, तुम्ही बजावला का नाही मतदानाचा अधिकार? दादा मतदान केलं का नाही? केलं हो केलं. काय ह्या वर्षी म्हणजे मतदान करणाऱ्यांचा प्रतिसाद चांगला होता का? चांगलं होतं. बाकी प्रशासनाने निवडणूक आयोगानं चांगलं सपोर्ट केलं का तुम्हाला? नाही ते काही नाही. काय सपोर्ट केलं नाही निवडणूक आयोगानं वगैरे? काही नाही. आपलं सुकोमध्ये मतदान केलं, आपलं घरी गेला निघून. नाही प्रशासनानं चांगलं त्यांची कामगिरी बजावली का? प्रशासनानं तिथलं पोलीस प्रशासन होतं, निवडणूक आयोगाचे अधिकारी होते, त्यांनी कामगिरी चांगली बजावली नाही? नाही काही नाही. इकडे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. काय कशा पद्धतीमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली? एकदम नंबर 1 मतदान प्रक्रिया पार पडली. चांगलं झालं मतदान. काय आंबेडकर म्हणजे त्या चौकातल्या परिसरामधली एक मुलगी आहे, तिचं मतदान केंद्रावर जाण्याच्या अगोदरच तिचं मतदान झालं गेलं असा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तसा काही प्रकार वगैरे झाला गेला का? आमच्याकडं नाही झाला. आमच्याकडं नाही. काय बाकी इकडं लक्ष्मी दर्शन मोठ्या प्रमाणामध्ये झालं गेलं मतदारांची अशी चर्चा आहे. काय त्याच्यामध्ये सत्यता आहे? नाही, तसं काय झालेलं नाही. नाही. कोणत्या मुद्द्यावरून निवडणूक झाली असं वाटतंय तुम्हाला? आता शेवटपर्यंत तुम्ही म्हणजे सगळं पाहिलंय, राजकीय आरोप प्रत्यारोप पाहिले. या विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक झाली, मतदान केलं लोकांनी. हे अंबाजोगाईतले रस्ते, आमच्या क्रांतीनगरला पाईपलाईन, सिमेंट रस्ता, हे चांगले विकास कामं केले त्याच्या माध्यमातून. आता खरं तर राजकिशोर पापा मोदी असतील, नंदकिशोर मुदळा, काँग्रेसचे खतीब हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते, मात्र सर्वाधिक कोल कुणाच्या बाजूने दिला असावा असं तुम्हाला वाटतंय? नंदू काकाच्या बाजूने. हो, का बरं? या विकास तेच करतात ना आता अंबाजोगाईमध्ये सध्या. ह्यानं 25 वर्ष जनतेने निवडून दिलं, पण ह्यांनी काहीच काम केलेलं नाही अंबाजोगाईत. त्याने स्वतःचा विकास करून घेतला आणि नंदू काकाने विकास करून दाखवला. इकडं राजकिशोर पापा मोदीने देखील म्हणजे पूर्ण ताकदपणाला लावली होती अशी चर्चा बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळते. हो, ताकद लावली नव्हती त्यांनी पण पूर्णपणे, पण जनता त्यांच्या पाठीशी नाही यावेळेस. हो, तुम्ही काही अंदाज बांधला किंवा जी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराची सीट आहे ती किती मतांनी निवडून येऊ शकते असं काय अंदाज बांधला?
7 ते 8 हजाराच्या मताने लीडनं येतील काकाजी निवडून. हो. तुम्ही मतदान वगैरे सगळं केलं का? व्यवस्थित मतदान प्रक्रिया पार पडली का? व्यवस्थित प्रक्रिया पार पाडली आहे मतदानाची. तुम्ही कोणत्या वार्डमध्ये होतात? 14 नंबर. काय वाटतं बरं, मतदारांनी कुणाच्या बाजूनं कौल दिला असावा तुमच्या तिथल्या वार्डमधला? मतदाराने व्यवस्थितपणे आपला आपला हक्क बजावला आणि मतदाराने आता पुढच्या म्हणजे नगरपालिकेच्या उद्देशानं किंवा राहिलेला विकास जे आहे ते विकास पूर्णतः काकाजीवर विश्वास ठेवून किंवा आमच्या 14 मधला विकास जे राहिलेला होता आणि अण्णाजीच्या ह्यानं तर अर्ध्याच्या वर सगळं झालेलं आहे. पण कारण वार्ड खूप मोठा आहे आमचा आणि विकास कामे भरपूर अजून शिल्लक राहिलेली आहेत आणि त्या उद्देशाने लोकांनी भरभरून मतदान करून पुढच्या कामासाठी अपेक्षा ठेवून मतदान केलं आहे. काय दोन्हीकडून मतदारांना लक्ष्मी दर्शन मोठ्या प्रमाणामध्ये झालं अशा चर्चा एकंदरीत पाहायला मिळतात? नाही, तसं काही नाही. लोकांना स्वतःहून बाहेर आलेत आणि आपल्या वार्डाचा विकास होण्यासाठी मतदान करण्यासाठी जास्त उत्साहाने आलेत मतदानासाठी. काय जे नंदकिशोर मुद्रा यांचा मुलगा आहे अक्षय मुद्रा यांनी म्हणजे मतदानाच्या प्रक्रियेच्या अगोदर जे आहे ते गंभीर आरोप केले गेले. 4 व्हीलर गाड्याच्या माध्यमातून जे इथली अंबेजोगाईची घाण जी आहे ती बाहेर नेऊन टाकली. असे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून भ्रष्टाचाराचे आरोप जे आहेत ते राजकिशोर पापा मोदी यांच्यावरती केले. काय वाटतं बरं, त्याचा काही परिणाम वगैरे झाला असावा असं वाटतं? हां, त्याने जे आरोप केले ते सगळे परिस्थितीमध्ये केले आहेत. आम्ही सुद्धा इथं जवळपास 20-25 वर्षानं राहतो. आम्हाला सुद्धा ह्या गोष्टीचा म्हणजे माहिती नव्हत्या की बाबा असं भ्रष्टाचार मोठ्या मोठ्या 4 व्हीलरमध्ये होतं आहे. ज्या गोष्टी माणसाला फिरायला भेटत नाहीत ह्यानं ते कचऱ्यासाठी वापरल्या, कशा वापरल्या हे सुद्धा लोकांना प्रश्न पडलेला आहे आणि ह्याचा परिणाम मतदार तर 100% देणार, त्यांना त्याचं जाबच विचारणार त्या गोष्टीसाठी. बऱ्याच नेत्यांचे भाषणं वगैरे ऐकले, मात्र त्या भाषणाचा किंवा विरोधी पक्षाच्या नेत्यांवरती केलेल्या आरोपामध्ये काय वाटतं बरं, कोणती तथ्यता वगैरे असू शकतं? नाही, तथ्यता कसं आहे, त्यानं काय कुणाचे आरोप वगैरे कुणावरच केलेले नाहीत. त्यानं फक्त अंबाजोगाईचा 25 वर्षापासून जे विकास नव्हता झाला ते प्रशासनाच्या काळामध्ये त्याने स्वतः करून दाखविला. म्हणून सगळ्या अंबाजोगाई जनतेला वाटतं की बाबा जे आत्तापर्यंत झालं नाही ते आता व्हायला लागले आणि होतंय आणि होणार आहे. म्हणूनच काकाजीवर जास्त विश्वास आहे, नमिताताईवर विश्वास जास्त आहे आणि भैयावर पण आहे. म्हणून अंबाजोगाईकर, आता मी बी भरपूर वार्डात फिरतो पण काकाजीचा चांगला सपोर्ट आहे. माझ्याच वार्डाच्या बाहेर सुद्धा तसा आहे. परत मी तुमच्याकडे येतो, तुम्ही कुणाला कौल दिला बरं? आम्ही कौल कुणाला दिला? कब्बशी राजकिशोर पापा. पापा मोदी. खरं तर आंबेजोगाईकर म्हणलं ना एकदम बिंदास बोलतात, हे पहिल्यांदाच आपल्याला पाहायला मिळालं. बाकी इकडं पण बरेच नागरिक बसलेले आहेत. म्हणजे चहासोबत राजकीय गप्पा ह्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला रंगताना पाहायला मिळत आहेत. आणि खरं तर सूर्योदय न्यूज चॅनलचा एक प्रतिनिधी नात्यानं मी खूप खुश आहे, कारण की आंबेजोगाईकर पहिल्यांदाच जे आहे ते या ठिकाणी बोलत आहेत. काय चहासोबत चर्चा चालू आहेत, काही राजकीय चर्चा वगैरे चालू आहेत का नाही? काही राजकीय चर्चा चालू आहेत का नाही? काय बी नाही. काय मतदानाचा हक्क वगैरे बजावला का नाही? बाजूला काय शांततेमध्ये मतदान प्रक्रिया पहा? शांतता. काय कुणाला कौल दिला आंबेजोगाईकरांनी असं वाटतं? हां, कौल कुणाला दिला असं वाटतं? काय आपल्याला ते हे माहीत नाही तेवढं आपल्याला. तुम्ही कुणाला सपोर्ट केला? आम्ही समजा संविधानमध्ये होतो. आम्ही कुणा संविधान सपोर्ट कुणाला केलं. तुम्ही कोण? नाही. काय प्रशासनानं चांगलं सहकार्य केलं का मतदान वगैरे होईपर्यंत? आम्ही तर नाही, खेड्यातले येतात. तुम्ही? आम्ही इथलेच आहे पण आम्ही आता सध्या काही सांगू शकत नाही. काय कोणत्या मुद्द्यावरून निवडणूक झाली असं वाटतं? विकासाच्या मुद्द्यावरून झाली असं वाटतंय का? जे गोष्ट गुपित असते ते कशाला सांगायचं? मतदान गुपित होते, सगळं गुपित होते. नाही, पण विकासाच्या मुद्द्यावरूनच झाली असं वाटतं. काय विकासच म्हणते सगळे. हा, विकासच म्हणते सगळे. कोण नाही म्हणते बिना विकासाचा आम्ही विकास करतो, असा करतो, तसा करतो. विकासच करतो म्हणून मागते तू. आपण आताच काय सांगावं आता? हे काही सरकारनं जे काही सत्तेमध्ये सरकार आहे त्यांनी काही जे योजना आपल्या नागरिकांसाठी आणले, याचा कुठंतरी परिणाम किंवा याचा कुठंतरी विचार
या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मतदारांनी केला असावा असं वाटतंय? का त्याचा अभ्यास नाही आपल्याला. अभ्यास करून सांगतो तुम्हाला. धन्यवाद. या ठिकाणी पाहिलं गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया, चहासोबत चर्चा ज्या आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये चालत आहेत. काही आंबेजोगाई आणखीन म्हणजे कुणी प्रतिक्रिया देणं जरी थोडं टाळलं तरी काही देण्यासाठी देखील इच्छुक आहेत. काय मतदान वगैरे केलं का? थोडं इकडे या सावलीमध्ये या, थोडं तुम्ही उन्हामध्ये बसलेले या इकडे सावलीमध्ये. हां थोडं हां चेहऱ्यावर जरा ऊन यायला लागलंय, तो कॅमेऱ्यामध्ये मग ब्रॅकनेस होतो तुमचा चेहरा. काय मतदान वगैरे केलं का? हो केलं ना. काय कुणाला सपोर्ट केला वोटिंगच्या माध्यमातून? ते जे आपल्याला पसंत आहे त्याला सपोर्ट केलं. कोणत्या मुद्द्यावरून झाली निवडणूक असं वाटतंय? निवडणुकीचे नंगा कारभार आहे, कशाचं इलेक्शन आहे. हां ह्याला काय ते म्हणते तसं काय, ह्याला काय प्रक्रिया खरी आहे, ह्याला काय इलेक्शन खरं आहे की ही बाकी नेते खरी समजायला वाढच आहे काय ह्याच्यात. आज मतदान केलं आहे, आता 1 महिन्याला आधी कुठं म्हणले 2 दिवसात 2-3 तारीखला आपण डिक्लेअर करू, ती 3 तारीख संपलं, आता 21वर नेलं. काय खरं यायचं? टोटल नंगा कारभार आहे, काही नाही ह्याच्यात. ही जी प्रक्रिया खरी व्हायला पाहिजे ही खरी नाहीच. काय इकडे लक्ष्मी दर्शन देखील मोठ्या प्रमाणामध्ये पैसा वगैरे मतदारांना वाटला अशा चर्चा ऐकायला भेटायला. काय सत्यता आहे त्याच्यामध्ये? काय जरी खरं पैसा वाटला तरी इमान ही घेऊ शकत नाही, ही काही खरं नाही साहेब. हे पैसा काय उगा पोर खेळ आहे, पैशाचं काय असते. ज्याला मतदान देते त्याला देते जनता, किती पैसा वाटू जा. ज्याच्या भावना जी असते का वोटिंग त्यालाच होत असते. ही पैशावर मतदान काही फिरलं असं वाटतं? नाही ना वाटत, नाही वाटत. की लोक हुशार झाले, लोक आमच्याहून तुमच्याहून लोक फार हुशार आहेत. कसं हुशार आहेत? पैसा घेऊन सध्या त्याला करू शकत, ज्याला करायच्या भावना ज्याला म्हणेल त्यालाच करणार. पैसा घेऊन सध्या त्याला दिन म्हणून असं काही गॅरंटी कुणाचीच नाही आहे. अशी आणि असंच होणार आहे. रिजेक्ट लागेल ना, तुम्ही म्हणतील मला साहेब म्हणले होते, मी तेच म्हणू, हे तसंच घडणार आहे. म्हणजे ज्यांनी पैसा वाटला त्यांनी बी असं समजायचं नाही किंवा मी वाटलाय आणि मी निवडून येईन म्हणून. हो हो, हे 100% खरं आहे. ते पैसे देऊन सध्या त्याला कळायला पाहिजे मलाच वोटिंग होणार आहे असं काय नाहीच. हां हां. काय सर्वाधिक विकास आंबेजोगाईचा कुणा केला असं वाटतंय? हे बी सत्यतच आहे 25 वर्षाने, हे पण सत्यतच आहे 25 वर्षानं. कुणी काय केलंय? दोघं सारखेच आहेत. हो, ते म्हैस दुधाची हाल्या म्हणून सांभाळायचे दोघं बी तसेच आहेत. कुणाच विकास म्हणून केलंच नाही, विकास नावाची चीजच नाही तर. हां हां. खरं तर धन्यवाद. येत असलेल्या प्रतिक्रिया आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं नाही. दादा तुम्ही ग्रामीण का शहरातले? शहरातले तुम्ही शहरातले का? बोलायला इच्छुक आहेत बा. चहा सांडल तुमचा नाही ना? कब्बशी राजकिशोर बाबा मोदींना सपोर्ट केला म्हणा ना. काय करू पहिल्यांदाच बिंदास बोलायलेली मला दिसून आलो आज. काय हरकत नाही. त्यांच्यासारखा विकास कोणाचाच नाही. त्यांनी शहरासाठी एवढे केलेले आहेत. त्यांचं लक्ष एकच आमचा पक्ष बापाशेठ मोदी कब्बशी. टफ फाईट झाली म्हणतायत, म्हणजे निकाल काय लागल काही सांग. गोडा मैदान आता जवळ आले, दाखव हाबाडा आणि दणका. धन्यवाद. खरं तर या आंबेजोगाईकरांची येत असलेल्या प्रतिक्रिया, आंबेजोगाईकर बिंदासपणे बोलत असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स पाहायला मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सोबत सूर्य दुंबडिया, आंबेजोगाई.